सत्वशुद्धि सौमनस्य एकाग्र इंद्रिय जय आत्मदर्शन योग्यत्वानी च. सत्वशुद्धीने काय होतं ते सांगतात की सौमनस्य म्हणजे मनाची प्रसन्नता प्राप्त होते. प्रत्येक यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी याच्यामध्ये यम आणि नियम आहे. त्या नियमांच्या पैकी शौच संतोष तप स्वाध्याय ईश्वर प्रणिधान हे 5 नियम. अष्टांग योग याच्यामध्ये पहिला यम आहे, दुसरा नियम आहे. हे बाह्य जगामध्ये वावरत असताना जे आचरण करायला पाहिजे, जे मुख्य स्थितीला पूरक आहे त्याबद्दल सांगितलं. त्याच्यातला शौच शुचित्व, शरीराचं शुचित्व, मनाचं शुचित्व, दोन्ही शुचित्व ज्ञानेश्वर महाराजांनी फार सुंदर रीतीने व्यक्त केलं. सोन्याचा कलश आहे तोही स्वच्छ केलेला आहे आणि त्याच्या आतमध्ये गंगेचं पाणी भरलेलं आहे. तर तो जसा अंतर्बाह्य शुची आहे तशा प्रकारे अंतर्बाह्य शुचित्व. निर्वाळले ही कनके भरला गांगे की युके तया कलशाची सारखे शौच. तैसा बाहेर निष्काम व्यापार आणि अंतरी विवेक साचारू या दोन गोष्टी, बाहेर निष्काम आचरण आणि आत्म विवेक साचार, तो समाय घडला आकार शुचित्व. अशा प्रकारे शुचित्व ज्याच्या ठिकाणी प्रतिष्ठित झालेलं आहे, प्रत्येक गोष्ट प्रतिष्ठित झाली की त्याचा एक परिणाम असतो. प्रतिष्ठित म्हणजे स्थिर झाली, त्याच्यामध्ये प्रयत्न करायला लागत नाही, इतकी स्थिर झाली म्हणजे प्रतिष्ठित. तसं यम प्रतिष्ठित झाल्यानंतर काय होतं हे वेगळ्या वेगळ्या गोष्टी सांगितल्या. अहिंसा प्रतिष्ठित झाल्यानंतर त्याच्या सानिध्यात असलेल्या कोणाच्याही मनामध्ये परस्परांच्या बद्दल वैरभाव निर्माण होत नाही. अशा अनेक गोष्टी विवरण करता 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 नियमांच्या बाबतीमध्ये सांगतात की शौच सौमनस्य प्रसन्नत्व प्राप्त होतं. त्याच्यानंतर एकाग्रता प्राप्त होते. ज्या ज्या गोष्टी या योगाचे परिणाम आहेत त्याच्यामध्ये ही एक गोष्ट आहे की एकाग्रता प्राप्त होते. जे काही गोष्ट करू त्याच्यावरती लक्ष केंद्रित होतं, सहज लक्ष केंद्रित होतं, त्यासाठी करायला लागत नाही, आपोआप होतं. इंद्रिय जे होतं म्हणजे इंद्रियांना आपण जेवढ्याच तेवढं ठेवू शकतो. त्याची अवहेलनाही पण करत नाही, पण त्याची जास्ती लाड करत नाही. पण असं त्यांना ठेवल्यानंतर त्यांची मागणी काही नाही राहत, अशी पण अवस्था प्राप्त होते. नाहीतर काही झालं तरी इंद्रियांची मागणी आहे. नियंत्रण करता करता जे 11वं इंद्रिय म्हटलं जातं की मन, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि 11वं मन.
त्या मनाने अनंत गोष्टी अपेक्षित केलेल्या असतात. या सगळ्या अपेक्षा कमी होऊन जातात, नियंत्रण होऊन जातं सगळ्या इंद्रियांचं. सत्वशुद्धी म्हणजे अंतःकरणाला सत्वगुण वाढतो. सत्वगुण हा ज्ञानप्रधान असतो, त्यामुळे त्याला उद्देश जो आहे जीवनाचा तो कळून येतो. विवेक, ईश्वराशी ज्या वेळेला चित्त संबंधित असतं त्यावेळेला अंतःकरणात जो विचार निर्माण होतो त्याला विवेक असतो. नुसता विचार म्हणजे विवेक नसतो. ईश्वराशी संबंधित चित्त असताना जो विचार येतो त्याला विवेक असतो. तेवी ते सत्वशुद्धी आगळी ज्ञानेची वृत्ती तरंगावं लागे बुद्धी विवेकावरी. विवेकावर बुद्धी तरंगायला सतत अंतःकरणामध्ये वाटेल्या गोष्टी निर्माणच होत नाही. कणे ते कानाची वाळी, न पाहणे ते दिठीची गाळी, आवाज ते टाळी जीवची गाळ. असं ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलं. तशा प्रकारे सत्वशुद्धी झाल्यानंतर मुख्य गोष्ट लक्षात काय येते? मन प्रसन्न. मन प्रसन्न असणं हा फार फार मोठा टप्पा गाठला जातो. विमनस्क असणं, उद्विग्न असणं, काळजीत असणं, हजार प्रकार असतात त्या मनाचे. नर्वस असणं, या सगळ्या गोष्टींच्या ज्या अंतःकरणावरती छाया पडत असतात त्या सगळ्या छाया दूर होऊन जातात. सत्वशुद्धी, मन प्रसन्न, सौमनस्य सत्वशुद्धीमुळे होणारा पहिला परिणाम. आणि सर्व गोष्टींच्यासाठी म्हणून ते मनाची प्रसन्नता हेच कारण आहे. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. हा तुकाराम महाराजांनी म्हटलं तसं. तीन गोष्टींनी प्रसन्नता एकत्रितपणे व्यक्त होते. एक म्हणजे शांती, पावित्र्य आणि आनंद. या तीन गोष्टी एकत्रित झाल्या की प्रसन्नता होते. प्रत्येक गोष्ट महत्वाची आहे, परंतु प्रसन्नता ही काही वेगळीच गोष्ट आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी देखील अखंडित प्रसन्नता आतिजेत चित्त ते तर निगडे नाही समजता अमृताचा निर्धरू प्रसवे जयाचा जेठरू तया क्षुदे तृषेचा अडधरू कहीचे नाही. तैसे हृदय प्रसन्न होय ते तर दुःख कैसे के आहे ते तर आपैसे गुजर आहे परमात्मा रूपी. मनाची प्रसन्नता हा फार अतिशय अवघड अशी अवस्था. खरं सांगायचं तर आपल्याला हवी हवीशी वाटणारी गोष्ट आहे, पण ती फार क्वचित प्राप्त होते. शांतावस्था एकदा प्राप्त होईल, पण आनंदासहित शांतावस्था आणि त्यात पावित्र्य असणार हे एकत्रितपणाने प्राप्त होणार प्रसन्नता. म्हणून सौमनस्य एकाग्रता ही देवाने सोपी गोष्ट आहे. आपल्याला थोडीशी सवय असते त्याची. अभ्यास करताना आपण करायचा प्रयत्न करतो, नको असलेल्या गोष्टी काढून टाकणे, चित्तावर पाहिजे त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करणे, एकाग्रता. पण ही सत्वशुद्धी जशी होते तशी ही विशेषत्वाने ही शक्ती विकसित होते. एकाग्रतेची सगळं सोडून देणे, त्या गोष्टीकडे लक्ष देताना बाकी सर्व गोष्टी अंतःकरणावर निघूनच जाणे. संतांच्या जीवनातले प्रसंग बघितल्यानंतर आपल्याला असं वाटतं की हे अशक्य कुठली गोष्ट आहे. ते जे अंगावरती पाणी फिरत होतं ना संध्येच्या वेळेला, पूजा करण्याच्या नंतर संध्या करताना ते पाणी अंगावरती फिरत आणि त्या अंगावरती पाणी फिरवताना अशी भावना केलेली असते की या सगळ्या जे
पाण्याचं चक्र झालंय, त्याच्यानुसार त्या भागामध्ये अग्नी निर्माण होऊन बाह्य सगळ्या जगापासून मी आता अलिप्तपणाने पूजा करतो. पूजेच्या वेळी कोणी आलं तर त्याच्याशी बोलणं हे तर अगदी गौणच आहे. म्हणजे थांबा हा जरा वेळ मी पूजा आठवण येतो वगैरे काही बोलायचं नाही, कोणाशी हे तर आपण करू शकतो, पाळू शकतो ही गोष्ट. पण रामकृष्ण असं ज्या वेळेला पूजा करत असत कालीमाते, ज्या वेळेला ते पाणी फिरवलं इतकं भाव परिपूर्ण की जवळ कोणी येऊन उभं राहिलं तर त्याला कळतच नसेल पूजा करताना. अगदी शेजारी कोणी येऊन उभं राहिलं तरी कळत नसेल. जणू काही ते सगळं आजूबाजूचा भाग अग्नीने व्यापलेला आहे अशी त्यांची खरोखरची धारणा होत जात. कळायचं नाही आजूबाजूला कोण आहे ते. असं फार अवघड गोष्टी येते. हा कारण स्थूल अशा जगात वावरताना हे असं होणं फारच अवघड आहे. कोणी जवळ आलेलं आपण निग्लेक्ट करू शकतो पण त्यांना काय मुळे एकाग्रता ही पराकोटीची एकाग्रता निर्माण होते. ज्या विषयात असेल त्या ठिकाणीच लक्ष पूर्ण. विवेकानंदांच्या जवळ अशा प्रकारचे पूर्ण एकाग्रता. अनेक महात्म्यांना त्यांच्या प्रसंग सगळ्यांच्या जवळ असणार हे, परंतु सर्व संतांच्या जवळ पण काही जणांच्या प्रसंगात ते व्यक्त झाले. त्यामुळे आपल्याला सौमनस्य प्रसन्नता, एकाग्रता, इंद्रियजय याच्यातनं काय होतं? आत्मदर्शनाची योग्यता प्राप्त होते. आत्मदर्शन ही अंतिम गोष्ट आहे. एकाग्रता ही व्यवहाराच्यासाठी म्हणून उपयोगी गोष्ट आहे, यात काही शंका नाही. किंवा साधनेसाठी सुद्धा आवश्यक होते. जसे सत्वशुद्धी होईल तसं तसं अधिक अधिक एकाग्रता प्राप्त होते. पण सगळ्याचा उद्देश आत्मस्थिती ही आहे. आत्मदर्शनाची योग्यता प्राप्त होते. संतोषात अनुत्तम सुख लाभला. संतोष जर का अंतःकरणामध्ये प्रतिष्ठित झाला, हे जे सांगितलं जात आहे की शौच संतोष तप स्वाध्याय ईश्वर प्रणिधान 5 मिनिट. शौच शुचिता, आचरणाची शुचिता, मानसिक शुचिता, वाईट विचार नात घेऊन मध्ये प्रयत्नपूर्वक. उपाय काय? नामस्मरण. दुसरं काय उपाय? सर्व गोष्टींना नामस्मरण ही मध्यवर्ती गोष्ट लक्षात सर्व संतांनी सांगितलं. नामस्मरण करा. प्रतिपक्ष भावना हा एक उपाय आहे की कुठला तरी विचार आला तर प्रतिपक्ष भावना म्हणजे त्याला विरोधी चांगला विचार मनामध्ये आला. हळूहळू सवय होऊन जाते त्या सर्व गोष्टींच्या वरती नियंत्रण करण्याची. वाईट विचारांच्या वरती, ज्या विचारांच्यामुळे आमचं मन खाली जातं अशा सर्व विचारांवरती नियंत्रण करण्याची क्षमता निर्माण होते. या सगळ्या गोष्टी आवश्यक आहे. आपल्याला या गोष्टी सगळ्या कळतात, पण प्रॅक्टिकल आस्पेक्ट कसं बघितलं तर आपल्याला असं लक्षात येतं की आपण याच्यावरती गाफील असतो. बऱ्याच वेळेला नको त्या विचारांच्या मध्ये मन ठेवलेलं असतं. नको त्या वेळेला नको त्या गोष्टी आठवतात, उद्विग्न होतो आपण उगीच. शक्तीचा ऱ्हास होतो. जी शक्ती एखाद्या उच्च ध्येयासाठी म्हणून लावायची ती शक्तीचा या क्षुल्लक गोष्टींच्या मध्ये ऱ्हास होतो. सोडून देणे. मनाविरुद्ध गोष्टी घडत नाहीत आजूबाजूला असं नाहीये, सततच घडतात. पण त्याच्या नादी किती लागायचं? शेवटी काही ऐहिक जीवन हे आपल्या जीवनाचं अल्टिमेट उद्दिष्ट नाहीये. अल्टिमेट उद्दिष्ट परमात्मा प्राप्ती हे आहे. आणि त्या दिशेने सोडूनच द्यायचं ना काय? जगन्माता असं म्हणायचं.
तिची करामत चालू असते अजून. आपल्या शरीरापासून बाकीचेच लोक बरोबर वागत नाहीत असं नाही, आपण पण नाही बरोबर वागत बरेच वेळेला. या सर्व गोष्टींच्यावरती थोडस नियंत्रण असणं आवश्यक असतं. शुचित्व जसं जसं पाळू आपण, नामस्मरणपूर्वक करणे, सर्व गोष्टी नामस्मरणपूर्वक करणे. शौच, दुसऱ्याच्या बद्दलचा वाईट विचार झटकून टाक, सोडून टाक. तो माझ्यावर जळतो आहे, कोण आपल्यामध्ये आहे काय असं जळण्याचं? सुंदर आहोत आपण, बुद्धिमान आहोत आपण, काय आहोत काय? तेव्हा उगीच आपण या सगळ्या गोष्टी सोडून नाही. आणि तो त्याचा प्रॉब्लेम, आपला प्रॉब्लेम नसावा. समजा कोणी मत्सर करत असेल आपला, तर त्याचा प्रॉब्लेम आहे, आपला प्रॉब्लेम तो नसला पाहिजे. आपण कोणाचा नाही केला पाहिजे. पण हे सगळ्या वागणुकीचे नियम आपल्याला माहिती आहे. पण योग म्हणजे प्रॅक्टिकली ज्या ज्या गोष्टी आम्ही समजून घेतल्या त्या प्रत्यक्षात आणणे. विचाराने आम्हाला माहिती आहे, पण तरी देखील आम्ही प्रत्यक्षात आणतो. त्या प्रत्यक्षात आणणं, मन कुठेतरी उच्च अशा ध्येयाशी संबंधित करून ठेवणं, त्याच्याशिवाय होणार नाही. नुसत्या विचाराने होऊ शकत. म्हणून या गोष्टींना महत्व आहे. मुख्य गोष्टी जे सांगायच्या आहेत, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, याच्या अगोदर याच्यावरतीच खूप लक्ष केंद्रित केलं योगसूत्रांनी. असं कारण हे जर का बाह्यजीवन नीट नसेल तर ध्यान बी लागणारच नाही, शक्यच नाही. एखाद्या व्यक्तीचा अत्यंतिक तिटकारा काय मनामध्ये असेल, परमेश्वराला अर्पण करावं, त्याचा तो बघून घे. आपण त्याच्या नादी लागू नये असल्या गोष्टींची सोडून द्या. त्याच्यासाठी आपलं जीवन. आणि असं जर का तसंच ठेवलं मनामध्ये तर ध्यान लागणार. ध्यानाची प्रक्रिया सगळी माहिती आहे, पण प्रत्यक्षात लागण्यासाठी म्हणून सगळ्या वृत्तीचं निराश होणं ही पहिली गोष्ट आहे. त्या वृत्ती जातच नाही त्याचं, कारण की मायामध्ये तीव्र अशा प्रकारचा क्लेश आहे, राग आहे, द्वेष आहे, अभिनिवेश आहे. हे सगळे क्लेश आमच्या बरोबर नव्हते. अगदी जवळातली जवळची व्यक्ती बरोबर वागली नाही, खूपच त्रास होतो, सोडून द्या. सगळ्यात जवळचा आपल्या कोण आहे? परमात्मा. अशी भूमिका दृढ करणे. परमात्मा हाच आपलं प्राप्तव्य आहे आणि आपला संगाती पण तोच. मेरा तो गिरीधर गोपाल दुसरा न कोई रे. ही गोष्ट गाण्यातनं ऐकण्याची नाहीये, आपल्याला ते टार्गेट आहे किंवा तिथपर्यंत जायचंय. ती गोष्ट तिथपर्यंत जाणं बाबा असं वाटत नाही, परंतु प्रयत्न. पण यमनियम याच्यामध्ये आमच्या जीवनाच्या धारणा जे काही आम्हाला पटलेलं ते प्रत्यक्षात आणणं आहे. ते नुसतं पटलेलं ठेवून उपयोगच नाहीच. बोलायचं इतरांच्या बद्दल वाईट, मनात आणायचं नाही. हा तर पहिला भाग आहे की जो कधी कधी साध्य नाही होत, मनात येऊ शकतं, पण प्रत्यक्ष बोलणं तर नाहीच करायचं. कित्येक वर्ष स्वामीजींच्या सहवासात होतं, एकदाही कुणाही बद्दल ते वाईट बोललेलं मी ऐकलं नाही, कुणीच ऐकलं नाही. कुणावर टीका केलेली ऐकलं नाही. असं असतं. प्रत्यक्षात आपण या पद्धतीने आपण उगीच अनावश्यक नको त्या वाणीचा उपयोग करून वाटेतल्या ठिकाणी शक्तीचा अपव्यय. स्वतःला घडवण्याचा प्रकार आहे. जगाचं काही बिघडत नाही आहे. तुम्ही वाईट बोलला, चांगलं बोलला, स्वतःला घडवण्याचा भाग आहे. याचं कारण की अंतःकरण समर्थ होत जातं, म्हणजे ईश्वराचा जो आविर्भाव अंतःकरणात व्हायचा त्याच्यासाठी तितकं पवित्र स्थान असणं आवश्यक. म्हणून शौच फार महत्वाची गोष्ट आहे. शरीराचा शौच आहे, कपड्यांचा शौच आहे, हे सगळे बाह्य आहे.
माझं शौच सर्वात महत्वाचं. संतोष याचा अर्थ प्राप्त परिस्थितीत समाधानी असतो. सुधारण्याचा प्रयत्न न करणे असं नव्हे, पण आहे त्या परिस्थितीत मी आनंदात असतो. पहिली ही परिस्थिती जी असेल त्याच्यावर ज्या काही गोष्टी माझ्या वाट्याला आल्या असतील त्या वाट्याला आलेल्या सर्व गोष्टीच्या मी समाधान. अनुत्तम सुख लाभ याच्यात अनुत्तम सुख लाभ होतो असं म्हटलं की उत्तम हा शब्द आपल्याला माहिती आहे, त्याच्यापेक्षा उत्तम काही नाही असा सुख लाभ होतो. अनुत्तम सुख लाभ संतोषात माणसाला गरीब असणं श्रीमंत असणं ही स्वतंत्र गोष्ट आहे. मी ज्या परिस्थितीत आहे त्या परिस्थितीत गोंधळकर महाराजांच्या जीवनातल्या प्रसंगांच्या वेगळ्या एका प्रसंगामध्ये तो तुकोजी होळकर राजा तो किल्ल्यामधनं बोलत असून त्याच्या डोळ्यातनं पाणी येतात म्हणून महाराजांनी विचारलं की काय झालं. तर म्हणलं की समोर एक काम करणारा मजूर आहे आणि तो त्या ठिकाणी काम करून थकलाय आणि त्या हातामध्ये भाकरी आहे आणि भाकरी खाता खाता झोपून गेला आनंदात. मी इतक्या आरामशीर गाद्यागिर्द्यांवर ओळखतो पण रात्र झोपतो. याचं कारण की तृष्णा जी काही अपेक्षा आहे ती अपेक्षा वाढत वाढत राहते. तृष्णा असं स्वरूप तिला प्राप्त होते. ज्या अंतःकरणातली तृष्णा संतोषाच्यामुळे निघून गेलेली आहे आणि संतोष स्थिर झालेला आहे. तृष्णा गेल्यामुळे अंतःकरणाला एक स्वाभाविक आनंदाची स्थिती असते, कारण की संचित आनंद हे आपलं स्वरूप असल्यामुळे आनंदाचा सहज आविर्भाव असतो आणि त्या आनंदाच्या आविर्भावामध्ये चित्त राहतं. तृष्णा गेली तरच राहतं आणि त्यामुळे संतोषामुळे तृष्णा जाणे आणि त्याच्यामुळे त्या आनंदाचा आविर्भाव होणे आणि अशा आनंदात चित्त राहणे याच्यापेक्षा जास्त मोठा लाभच नाही, याच्यापेक्षा जास्त मोठं सुख नाही असं योगसूत्र करा. हाची सुबोध गुरुचा संतोषा सर्वदा मनी ठेवा. शौच संतोष तप कायेंद्रिय सिद्धी अशुद्धी क्षयत्वात. काया आणि इंद्रिय यांची सिद्धी अशुद्धी क्षय हा तपाचा परिणाम. जे काही तप करतो आपण त्याच्या बाबतीमध्ये कुठलंही कन्फ्युजन भगवद्गीतेने ठेवलेलं नाहीये. कायिक वाचिक मानसिक. वाचिक मानसिक तप हे जास्तीत जास्त महत्वाचे. कायिक तपही महत्वाचं आहे. देवद्विज पूजन शौच मार्जवम ब्रह्मचर्य अहिंसाच शारीरम तपोच्यते. अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियं स्वाध्यायाभ्यसनं वाङ्मयं तपोच्यते. मनप्रसाद सौम्यत्व मौनम आत्मविनिग्रह भावसंशुद्धिरित्येतत् तपो मानसमुच्यते. ही तप आचरत असताना अशुद्धीचा क्षय होतो आणि कायेंद्रिय सिद्धी लाभते. याचा शरीर मन चांगलं राहतं. वाटेल परिस्थितीत चांगलं. आता हे सगळे योगी लोक एकटे राहतात आणि इतक्या अवघड अशा जागांमध्ये राहतात की जिथे काही कुठल्याही प्रकारचं म्हणजे पूर्वापार आजच असं नव्हे, पूर्वापार जास्तीच कुठल्याही प्रकारचं काही मदत नाही. पण त्यांचा औषधाचा बॉक्स भरून नव्हता. आम्हाला सगळ्या प्रकारची मदत तरी औषधाचा बॉक्स शेजारला. सकाळच्या वेगळ्या दुपारच्या वेगळ्या खाण्याच्या पूर्वीच्या झोपण्याच्या पूर्वीच्या ठ्या ठ्या ठ्या. कायेंद्रिय सिद्धी याचा अर्थ शरीर कुठल्याही अवस्थेमध्ये चांगलं राहतं. शरीराचे विकार होणार आहेत, थोडेफार प्रमाणामध्ये होतात कोणालाही. पण योगस्थिती जर का असेल तर बऱ्याच प्रमाणामध्ये शरीराच्या थकवा जाणवत नाही. कित्येक कार्य केलं
कितीही काम करत असले, काही असलं तरी थकवा आलेला. हे काही काहीतरी सिद्धी आहे. इतरही सिद्धी सांगितलेली आहे त्याच्यामध्ये दूरचं ऐकू येणे, दूरचं दिसणे वगैरे, या गोष्टीच्याकडे आपण लक्ष नाही देऊ. कारण की आता सगळे इन्स्ट्रुमेंट्स निघाले, काही दिसण्याची गरज नाही. दूरचं काय करायचं. मुख्यतः शरीर हे योगावर जर का योग्य असं केलं तर त्या प्रयोगामध्ये आपोआप सगळ्या गोष्टींचा कंट्रोल होतो. कारण की पहिली गोष्ट म्हणजे खाणं कमी असतं. अगदी पहिली गोष्ट योग्य असतं ते. त्याच्यानंतर साधनाच्यासाठी म्हणून मन नको त्या गोष्टीमध्ये खाली जाऊन वाटेल त्या ठिकाणी घुटमळत बसत नाही, नको त्या विषयांमध्ये जात नाही. युक्त आहार विहारस्य, युक्त चेष्टस्य कर्मसु, युक्त स्वप्नावबोधस्य योग भवति दुःखः. स्वाध्यायाच्यामुळे काय होतं, इष्टदेवता संप्रयोग हा, म्हणजे आपण स्वाध्याय करताना इष्टदेवता आपल्या शरीराच्या मधनं कार्य करतो, अनुभव येतो. ज्ञानाची देवता आपल्या आतमध्ये विराजमान होऊन कार्य करेल. अशा प्रकारे त्याचा अर्थ घ्यावा. जास्ती इष्टदेवतेचं दर्शन होतं, अंगात येतात वगैरे, काही गरज नाही. देव काही अंगात न येता सुद्धा आम्ही अंगात आल्यासारखं म्हणतो. त्याच्यासाठी अंगात काही यायची गरज नाही. ईश्वर प्रणिधान, समाधी लाभ. ईश्वर प्रणिधान याचा अर्थ ईश्वरार्पण बुद्धीने कर्म करणे, जे जे काय ते ईश्वराला अर्पण करणे. एक. दुसरी गोष्ट आहे त्याच्यावर लक्ष ठेवणे. या प्रणिधान या शब्दाचा अर्थ लक्ष ठेवणे. फार त्याच्याशी संबंधित होऊन राहणे, अर्पण करणे, लक्ष ठेवणे, ध्यान करणे, हे सगळे प्रणिधान या शब्दाचा अर्थ आहे. कारण ईश्वराचं ध्यान करणे म्हणजे ध्यानात असणे. कुठेही वावरत असलो तरी की ईश्वराचं स्मरण असणे. थोडक्यात म्हणजे एक प्रकारे अनुसंधानाचा हा वेगळा शब्द आहे असं समजायला काय हरकत. ईश्वर प्रणिधान, ईश्वराचं अनुसंधान, पण त्याच्यामध्ये अर्पण भावना पण आहे की जे जे काय ते सगळं त्याला अर्पण करतो. या गोष्टीमुळे काय होतं, समाधी स्थितीत प्राप्त होण्याला आपण योग्य होतो. म्हणून यम आणि नियम, त्याच्यानंतर पुढचा जो भाग आहे तो आसन, हे स्थिर सुखम आसन. अशा रीतीने बसलं पाहिजे की हालचाल करण्याची आवश्यकता नाही. त्याच्यासाठी तुम्ही कुठल्याही पद्धतीने एक विशिष्ट आसन स्वतःच्या शरीराला योग्य अशा प्रकारे तयार करायचं, म्हणजे घ्यायचं, आपण बसायचं त्या पद्धतीमध्ये. चांगल्या आसनावर बसायचा हा एक भाग आहे की आपण थोडस शरीराला थोडं कम्फर्टेबल असेल अशा पद्धतीने बसावं. त्याच्यावरती योग्य आसन घालून बसलं पाहिजे. सहज आसन म्हटलं जातं की ज्याच्यामुळे आमच्या रक्तवाहिन्या परिस होता कामा नयेत यासाठी मग हे जे आपण आसन घालतो त्याला सहज आसन असं म्हटलं की गोडगे दोन्ही खाली टेकले, नाही टेकले तरी सपोर्ट घ्या. खाली बसत नाही, वरती बसा. पाय जमिनीला समांतर पाहिजे, तितकं खाली पायाखाली किंवा सीट खाली आवश्यक तेवढं सपोर्ट घ्या की ज्यामुळे पाय जमिनीला समांतर, मांड्या जमिनीला समांतर. त्याच्यावर त्या शांतपणात बसा. प्रयत्नशील याचा अर्थ हालचाल करण्याची उगीच प्रवृत्ती निर्माण झाली तर करायची नाही. मनाच्या निग्रहाने करायची. मान हलवायची वाटते, नको हलवू. काहीतरी करावंसं वाटतं, पाय हलवावंसं वाटतं, नको हलवू. स्वतःच्या
सगळ्या इंद्रियांच्यावरती हळूहळू नियंत्रण आहे. प्रयत्न शैथिल्य, प्रयत्न करण्याची प्रवृत्ती असते, काहीतरी हालचाल करणं प्रयत्न. शैथिल्य सोडून द्यायचं, नाही करायचं. अनंत समापत्ती, दोन गोष्टी एकत्र आहेत की नुसतंच शारीरिक गोष्टींच्यावरती लक्ष ठेवून ते स्थिर करणं हा काही महत्वाचा उद्देश नाही. अनंत समापत्ती म्हणजे अनंत असा जो परमात्मा आहे त्याच्याशी मन तदाकार होईल असा जो प्रयत्न चाललाय, अनंत समापत्ती. अनंत समापत्तीभ्या आपोआप असं स्थिर होतं मन, जसं जसं देवाकडे लागतं. परफेक्ट त्याला मार्ग आहे की कुठं आपल्याला तो योगाचे अनुभव देत नाही, तर या भागामध्ये लक्ष इकडे केंद्रित करा. मस्तकामध्ये आसन योग्य करायचं, मस्तकात लक्ष केंद्रित करायचं. श्वास घेणे सोडणे, श्वास घेणे सोडणे याच्यावर लक्ष पहिल्यांदा केंद्रित करा. त्याच्यावरती मंत्र बसवा. श्वास घेताना सो, सोडताना मन, त्याला सोम मंत्र. दुसरा कुठला मंत्र आपला असेल तो त्याच्यावरती बसू शकतो. मग मस्तकामध्येच आपलं लक्ष केंद्रित होतं आणि आपण तत्वाचा वेध घेतो. मंत्रासहित मस्तकामध्ये लक्ष केंद्रित करणं आणि ईश्वराच्या अस्तित्वाची जाणीव ठेवून मंत्र स्मरण. करता करता आपलं अस्तित्व आणि ईश्वराचं अस्तित्व हे दोन वेगळे अस्तित्व जे सुरुवातीला भासमान होतात, ते दोन वेगळे नसून एकच अस्तित्व आहे असं आपल्या लक्षात येतं. त्या अस्तित्वावरती लक्ष केंद्रित करून ठेवणे शांतपणे मंत्र असेल. अनंत समापत्ती योग प्रक्रियाच आहे, म्हणून प्रयत्न शैथिल्य अनंत समापत्तीभ्या हे स्थिर सुखासन, सुखमासन सगळ्या ठिकाणी अगदी यमनियमांच्या पासून शेवटपर्यंत योगाचा उद्देश जो आहे की मन तत्वाशी जोडलेलं राहणं. युज्य म्हणजे जोडलेलं राहणं, तत्वाशी मन जोडलेलं राहणं योग असतं. आतमध्ये असतं, आत्मतत्व म्हणा, ईश्वर तत्व म्हणा, कुठलंही नाव त्याला द्या, पण आपल्याला त्याच्या अस्तित्व, जे आपलं अस्तित्व असे वेगवेगळे प्रकारने करतो. एकाच अस्तित्वाला त्या मंत्राने आपण संबोधित करतो आहोत. त्याच्याशी चित्त जोडलेलं राहणं म्हणजे आपलं अवधान, लक्ष त्याच्यावरती केंद्रित करून ठेवणं आणि शांत राहणं. हळूहळू ती एकरूपता विकसित होत जाते. त्यामुळे आपण काहीही प्रयत्न करायचे त्यावेळेला गरज नसते. एकदा प्रक्रिया केली की त्या प्रक्रियेमध्ये राहणे. तसं करता करता ध्यान चांगल्या रीतीने लागायला लागतं. मग आपल्याला अधिक सूक्ष्म गोष्टी कळायला लागतात त्याच्यामधल्या. ती कशामुळे ते लागतं म्हणता खाली काय येतं ते कळायला लागतं. जोडून कसं ठेवायचं कळायला लागतं. अनंत समापत्ती तसंच करायचं आता हरियोग.